तिथं 95 सांगितलं होतं. बर ती दिली म्हैस मला दिलेली सकाळी. आहे. हां. केवढ्याला दिली ही? ही 76,000ला दिली बघा. बघा 76,000ला ही म्हैस दिलेली आहे. वेत किती व्हायचं? तिसरं वेताची. तिसरं वेत आहे. 76,000ला ही म्हैस दिलेली आहेत. ही मालक आहेत. कुठल्या गावाला दिली? ही ह्याला दिली बार्शीला. बार्शीला दिलेली आहे. ठीक आहे चालते. 1 लाख रुपये का? दाताला कसं आहे? दाताला 4 दात आहे. 1 लाख रुपये किंमत सांगितलेली आहे. गाव कुठलं आहे मालक आपलं? गाव सोलापूर आहे. सोलापूर का? बरं हिची द्यायची काय होईल फायनल? त्याची होईल की 10-20 रुपये 80,000 80,000पर्यंत ते येतील. बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या. एकच रेट आहे का? बरं बरं ठीक आहे चालते. आपला मोबाईल नंबर मिळेल का? सांगा येईल. 7028 57 21 73 ही रेडियाचे मालक आहेत. तुम्ही बघून घ्या. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. फायनल किंमत पण रेडियाची सांगितलेली आहे. तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. होय 65 सांगितली आहे का? तुम्ही बघून घ्या. 65,000 रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे. वेत किती व्हायचं? तिसरं आता पोटात आहे. पोटातलं आहे का तिसरं? व्यायला किती दिवस टायमिंग आहे हिला? 15 दिवस टायमिंग आहे का? बघून घ्या. गावरांमध्ये येते नाही? बरं ठीक आहे चालते. द्यायची काय होईल तरी फायनल किंमत? 60पर्यंत का? गाव कुठलं आपलं? बरं ठीक आहे बघून घ्या. 60,000पर्यंत फायनल किंमत होईल म्हणून मालकाने सांगितलेली आहे. मोबाईल नंबर आहे का आपला? मोबाईल नंबर नाही म्हणतात मालक. 60,000पर्यंत फायनल सोडतील. 70,000 का? किती वेत आहे रे? दुसरे वेत आहे. 70,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी. तुम्ही बघून घ्या. आता हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून? 10 दिवस टायमिंग आहे का? बरं हिची द्यायची काय होईल फायनल तरी? 70पर्यंत का? काय कमी होणार नाही का? बरं ठीक आहे. येईल असे वाटते तुला 70? ह्याला 70 येतील असे वाटते तुला? बरं गाव कुठलं आपलं? बरं आपलं मोबाईल नंबर आहे का आपला? सांग की. 87 67 52 89 47 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती वेळ आहे हिचं? वेत किती आहे? 4थं 5वं म्हणजे तुम्हाला फिक्स माहीत नाही का? बरं बरं गाभण आहे का ते? ही गाभण आहे का? 5 महिन्याची गाभण आहे. तुम्ही बघून घ्या. तरी द्यायची फायनल काय होईल किंमत तरी? सोडायची किंमत काय होईल फायनल? बरं ठीक आहे बघून घ्या. सांगितलं तेवढंच फायनल म्हणतात. कास बरे दाखवतो बघून घ्या. मोबाईल नंबर नसेल आपल्याकडं? ठीक आहे मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही. 1000 रुपये किंमत सांगितलेली आहे. तिसरे वेत आहे. तुम्ही बघून घ्या. ही जात कुठली आहे ती? मुरा क्रॉसमध्ये? मुरा क्रॉस. बरं गाव कुठलं आपलं? वाळेकिंडी. बरं ठीक आहे. कुठं आलं हे गाव? जत तालुका का? बघून घ्या. मी कास दाखवतो तुम्हाला. चालते. ह्याची फायनल काय होईल द्यायची? 55पर्यंत. बरं मोबाईल नंबर द्या आपला. 9604 परत 04 2954 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. किंमत पण सांगितलेली आहे फायनल. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ही मालक आहेत म्हशीचे. 21 का? किती वेळ आहे हिचं काय? दुसरं तिसरं का? तरी दुसऱ्या वेळेला कशी चालली आहे दुधाला काय? 14 लिटर दूध आहे. बरं ठीक आहे. आणि वेळेला किती दिवस टायमिंग आहे? 4-5 दिवस. बरं आणि या 2 नंबरची? 1-10 हिचं बी किती वेळ आहे काय? दुसरं काय सायदा ती. बरं ठीक आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे? 12-13 दिवस. बरं आणि ही? हिचं दुसरं आहे सायदाची जाईल. बरं ठीक आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 12-15 दिवस. बरं पलीकडली ही? पार्टी आहे का? बरं खाली काय? महिने झाले गेलेले रेडी आहे. आता हिला दूध कसं चालू आहे तरी? आता अडीच चालू आहे. अडीच चालू आहे. पार्टी म्हैस आहे. तुम्ही बघून घ्या. हिची द्यायची काय होईल फायनल? 45 आली तर दे. 45 आले तर मालक द्यायचे म्हणलेत. खाली रेडी आहे. आणि पलीकडली बी आपली जाईल. हां ही रेडी 6 दाती रेडी आहे म्हणून सांगितलेली आहे. हिचं वेत काय? दुसरं आहे का? हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 5-6 दिवस टायमिंग आहे. मी कास दाखवतो सगळ्या तुम्हाला. ही बघून घ्या. कास वगैरे तुम्हाला दाखवतो. ह्यांच्या म्हशी यात वेलेली एक आहे आणि बाकीचे गाभण आहेत सगळ्या. त्या किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेले आहेत.
या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल ना? कमी जास्त होणार. ठीक आहे. मोबाईल नंबर तेवढा 99,6000 99,6000 1559. 1559 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यामध्ये या मशीनमध्ये एक पार्टी म्हैस आहे, ती वेलेली आहे, खाली रेडी आहे तिला, आणि बाकीचे आहेत ती गाभण आहेत. मग ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 81 किती वेळ आहे हिचं? तिसऱ्यांदा येलेली आहे. 11 लिटर दूध आहे. खाली रेडी आहे का? खाली रेडी आहे, तुम्ही बघून घ्या. आता दोन्ही टायमाचं 11 लिटर दूध आहे का? द्यायची काय होईल फायनल? कमी जास्त होईल. ठीक आहे. हिची काय सांगितली? 110. हिचं वेत किती आहे काय? ही पण तिसऱ्यांदाच आहे का? गाभण आहे का ही? हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 10-11 दिवस टायमिंग आहे तिला. 11 दिवस टायमिंग आहे, तुम्ही बघून घ्या. ही गावरांमध्ये येते का? कुठली जाती ती ही? मोरा क्रॉसमध्ये येते का? ठीक आहे, चालते. तुम्ही या किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेत. सांगा नंबर आपला. 97 66 55 13 34 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. हो, ज्यांना कोणाला ही तुम्ही बघा, ही वेलेली म्हैस आहे आणि दुसरी आहे ही गाभण आहे. ज्यांना कोणाला ही म्हशी खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. एक नंबर 70 का? खाली काय? बरं, वेत किती व्हायचं? दुसऱ्यांदा. किंमत काय होईल द्यायची फायनल? 65पर्यंत का? 2 नंबर दुसऱ्यांदा का? खाली हिचं वेत किती आहे काय? दुसऱ्यांदाच आहे का? हिची काय सांगितली किंमत? 70पर्यंत का? ही 3 नंबरची? हां, काय सांगितली? 75 का? गाभण आहे की? किती वेळ आहे हिचं? तिसरं आहे का? व्याला किती दिवस टायमिंग आहे हिला काय? व्याला किती दिवस टायमिंग आहे ही? बर बरं, वेत किती वेळ हिचं? तिसरंच आहे का? आणि ही पलीकडली हिची काय सांगितली? 55. हिचं वेत किती आहे काय? बर, खाली दूध चालू आहे का? कसं दोन्ही टायमाला? 3-3.5 लिटर एका टायमात चालू आहे. यात काय गाभण म्हशी आहेत, काय वेलेले आहेत, आणि किमती पण यांनी काय सांगितलेली आहेत. या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं मालकाने सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. सांगा नंबर सांगा. 77 73 87 03 55 21 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या मशीनच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असं सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 50,000 का? बरं, हिचं वेत किती आहे काय? चौथं वेत आहे, तुम्ही बघून घ्या. 50,000 रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे आता? 15 दिवस का? आणि या 2 नंबरची पहिला रो आहे का? हां, काय सांगितली हिची? 60. ही गाभणच आहे का? व्याला किती दिवस टायमिंग आहे हिला काय? बरं, ठीक आहे. ह्याची द्यायची काय होईल फायनल? ठीक आहे. आणि ही खाली काय? रेडी. बरं, ही वेलेली आहे. किती वेळ आहे म्हणलं? दुसरं वेत आहे. 60 सांगताय, 45 देऊन टाकायची. आणि यात चौथ्याची? बरं, 60 सांगायची, 55-50पर्यंत देऊन टाकायची. हिचं वेत किती आहे? बरं, हां. आता ही चिक अशी लिहिला. खाली काय आहे? खाली रेड आहे, तुम्ही बघून घ्या. काली बी लिहिली आहे. ही तुमचीच आहे का? हिची काय सांगितली? 95 का? बरं, हिचं वेत किती आहे काय? पहिलं आहे, तुम्ही बघून घ्या. 95,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे तो? बरं, ही द्यायची काय होईल? सोडायची द्यायची फायनल? 75,000पर्यंत का? ठीक आहे. ही मालक आहेत बघा या म्हशीचे सगळे. हे व्यवहार पण काहीतरी चालू आहे वाटतं. आपला मोबाईल नंबर तेवढा सांग. 8208 01 65 14 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सगळ्या मशीनची माहिती पण दिलेली. बरं, 10-12 दिवस टायमिंग आहे म्हणते तिला पण. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तर डायरेक्ट तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्या जातीवंत म्हशी आहेत त्यांच्याकडं.
रेडी आहे का? दोन्ही टायमाचं 10 लिटर दूध आहे. वेत किती व्हायचं? वेत दुसऱ्यांदा आहे का? बरं, ह्याची द्यायची काय होईल फायनल? द्यायची 80पर्यंत. आणि 2 नंबर? बरं 6 दात आहे, गवळा आहे म्हणून सांगते ती. एकदा किंमत सांगितलेली आहे. हिचं वेत किती आहे? वेत दुसरं वेत आहे. तुम्ही बघून ह्याला वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून? ठीक आहे. त्या 3 नंबरची? बरं, हिचं वेत किती आहे काय? दुसरंच आहे का? ही बी गाभणच आहे का? हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे? बरं, तरी पहिल्या वेळेला किती चालली आहे काय? बरं, ती दिली आहे का? ती पलीकडली पण दिलेली आहे का? केवढ्याला दिली ही? बरं, आणि ही पलीकडली? 90,000. हिचं वेत किती आहे? बरं, आणि ही बघा, ही मालक आहेत. या दोन्ही म्हशी यांनी विकलेले आहेत आणि राहिलेले आहेत एवढे शिल्लक. यात एक विलेली आहे. आपला मोबाईल नंबर सांगा तेवढा. 8010 523 500. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या किमतीमध्ये पण कमी जास्त होईल. त्या किमतीमध्ये पण कमी जास्त होईल. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हो, काय सांगितली हिची? 21. किती वेत आहे हिचं? दुसरे वेत आहे. तुम्ही बघून घ्या. 21 किंमत सांगितलेली आहे मालकांनी. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून? बरं, ठीक आहे. ही जात कुठली ती? मोरा क्रॉसमध्ये आहे. तुम्ही बघून घ्या. द्यायची काय होईल फायनल? कमी जास्त होईल. या 2 नंबरची काय सांगितली? 1.5 का? हिचं वेत किती आहे काय? दुसरंच आहे का? हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे? होय, तरी पहिल्या वेळेला किती दिलं आहे दूध काय? 5 का? ठीक आहे. या किमतीमध्ये काय तर तुम्ही कमी जास्त करचाल? ठीक आहे, चालते. मोबाईल नंबर द्या तेवढा. हां, 99 75 12 0175. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या दोन्ही पण म्हशी यांच्यापाशी गाभण आहेत. किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणले. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. मी कास दाखवतो तुम्हाला. कास बघून घ्या. आहेत का आपल्याकडं? कुठल्या जातीचे सगळ्या? ह्या मुरा दुगलमध्ये आहेत का? मुरा क्रॉस वगैरे आहेत का सगळ्या? प्युअर मोरा आहे. ही मोरा आहे का? प्युअर मोरा आहे का ही? बरं, ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. चालते, तुम्ही बघून घ्या. सगळ्या गाभणच आहेत ना? सगळ्या गाभणच आहेत म्हशी यांच्यापाशी. किती वेळ आहे त्याच्यात काय? बरं, येऊ दे. ही प्युअर मोरा आहे का? हे जाऊ दे. हां, तुम्ही बघून घ्या. हिचं किती वेळ आहे काय? दुसऱ्यांदा आहे. तुम्ही बघून घ्या. हे थांब मग आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून काय? बरं, ठीक आहे, चालते. तुम्ही बघून घ्या. तरी या किमती काय सांगितलीत आपण? 1.5 लाख. बरं, हिची द्यायची फायनल? बसले होते. हां, बरं, ठीक. नाही, तुमच्याकडे ज्या आता म्हशी आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत म्हणला तुम्ही, त्यांची किमती काय सांगितलीत तरी? ही समोर आल्याशिवाय व्यवहारात आपले कमी जास्त होत जाते. बरं, ठीक आहे, चालते. किमतीमध्ये पण काय कमी जास्त होईल. तुम्ही थांबा समोर. मला मोबाईल नंबर द्या तुमचा. 8805 49 या मालकांचा नंबर आहे. आणि सगळ्या ह्यांच्याकडं 8-9 म्हशी येते. सगळ्या गाभण आहे. ती मुरा असतील, जातीवंत किंवा क्रॉस असतील किंवा दुगल असतील. तर किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणलीत मालक. तर ज्यांना कोणाला यांच्याकडल्या म्हशी खरेदी करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.